ईव्हीएम मध्ये छेडछाड करणं अशक्य आहे हे आज निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षीयांना दाखवणार आहे। या बैठकीला शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई तर राष्ट्रवादीकडून डीपी त्रिपाठी आणि वंदना चव्हाण उपस्थित राहतील। मागील काही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्सवरती अनेक राजकीय पक्ष संशय व्यक्त करत असताना दिसतात। ईव्हीएम विषयीचा हाच संशय दूर करण्यासाठी आता निवडणूक आयोगाने पुढाकार घेतलाय। ईव्हीएम वरील संशयाच्या पार्श्वभूमीवरती आज निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये वोटिंग मशीन्समध्ये छेडछाडीचे आरोप करणाऱ्यांना ते आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं जाणार आहे। तसंच मशीन्सची छेडछाड करणं कसं अशक्य आहे याचंही प्रात्यक्षिक राजकीय पक्षांना दाखवण्यात येणार आहे। त्यासाठीच्या तारखांची देखील निश्चिती आजच्या बैठकीत केली जाईल। तर टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतो, एका बाजूला मोठ्या संख्येने सगळे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, तर दुसरीकडे याच ईव्हीएम मशीन संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नांचं आज निरसन होणार आहे। निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई सहभागी होत आहेत। त्यांनी बैठकीआधी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बॅलेट पेपरला जाणंच सोयीस्कर आहे। 1-1.5 दिवस या 2 दिवस लागतील रिझल्ट यायला। एवढ्या मोठ्या लोकशाहीमध्ये हे करायला काय हरकत नाही। पूर्वी बॅलेट पेपरवर काही गोष्टी होत होत्या, रिगिंग होत होतं, बूथ कॅप्चरिंग होत होतं। आताची सिक्युरिटी, आताच्या ज्या डेव्हलप टेक्नॉलॉजी ज्या आर्म्स अँड एम्युनिशनमध्ये झाल्या त्याच्या ह्याने चांगल्या रीतीने डिप्लॉयमेंट करून व्यवस्थित त्या गोष्टीला आळा घालता येतो। इलेक्ट्रॉनिक मशीनच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने किती तुम्ही आता व्हीव्हीपीएटी लावलं तरी त्या दिसणाऱ्या इमेजमध्ये त्या व्हीव्हीपीएटीचा एक रिझल्ट आणि आतमध्ये टेम्परिंग केलेलं असेल तरी कळणार नाही। याला जागा आहेत खूप, शंका सारखा लोक घेत असतात। तर उद्धवजी ठाकरे यांनी ज्याप्रमाणे एक त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे शिवसेनेच्या वतीने तेच आम्ही मांडत आहोत। तर निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये जी बैठक आयोजित केलेली आहे ती नेमकी कशी असणार आहे, त्यामध्ये निवडणूक आयोग नेमकं काय सिद्ध करू पाहत आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये खरंच घोटाळा होऊ शकतो का, या संपूर्ण देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये दिलं जाणार आहे। आज नवी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये देशातल्या सर्व मान्यताप्राप्त म्हणजे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या सर्व मान्यताप्राप्त पक्षांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी ही बैठक पार पडते। अनेक पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। या ठिकाणी त्यांच्या सर्व शंकांची उत्तरं निवडणूक आयोग देणार आहे। खरं तर 2019 साठी व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे ज्याच्यामध्ये वोटिंग केल्यानंतर एक कागदी रिसीटही मिळणार आहे, ही व्हीव्हीपॅट मशीन देखील बंधनकारक करणार आहे निवडणूक आयोग। त्याच्या संदर्भातली तयारीही सुरू झालेली आहे। मात्र अनेक राजकीय पक्षांनी त्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत। विशेषतः केजरीवाल आणि मायावती यांच्या पक्षानं खरं तर या दोन्हीही पक्षांनी याच निवडणूक मशीनच्या आधारे मोठ्या फरकाने निवडणुका जिंकलेल्या आहेत। मात्र आज जेव्हा भाजप अनेक राज्यांमध्ये जिंकते तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती आणि या मशीनवरती एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। आज या ठिकाणी या मीडियाचा देखील अशा पद्धतीने संपूर्ण गराडा या ठिकाणी आपण पाहतोय। राष्ट्रीय स्तरावरचे सर्व मीडिया या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच बैठक हॉलमध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगाचे सर्व मोठे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक डेमॉन्स्ट्रेशन देतील आणि हॅकिंग चॅलेंज म्हणजे निवडणूक मशीन ज्या आहेत त्या तुम्ही हॅक करून दाखवा अशा पद्धतीचं एक चॅलेंज देखील कदाचित राजकीय पक्षांना याच बैठकीत दिलं जाऊ शकतं। ती तारीख, ती वेळ या बैठकीमध्ये ठरले जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन रणजितसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। तर ही जी बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला निवडणूक आयोगाने कोणकोणत्या पक्षांना निमंत्रण दिलेलं आहे त्यावरही एक नजर टाकूयात। तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस, आम आदमी पक्ष यासह रिजनल पक्षांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे।